तर तुम्ही म्हणत असाल काय बनवायले आज. तर आज आम्ही मोमोज बनवणार आहोत. त्यासाठी मोमोज बनवण्यासाठी जे स्टफिंग लागते त्याची भाजी बनवून घेणार आहे. तर तेल टाकून कढईमध्ये त्यात अद्रक आणि लसूण म्हणजे मीडियममध्ये असं तरतरीत असं वाटून घेतलं आहे. ते तेलामध्ये टाकलं. त्याला थोडंसं आता परतून घेतलं की मग त्याच्यामुळे त्याचं अद्रक लसूणमुळं जरासं टेस्ट वेगळाच येते. म्हणजे कसं चायनीजचं कसं फ्लेवर येते तसं जरासं मोठड वाटलं की तसं थोडंसं टेस्ट लागते जराशी. आणि मग थोडंसं त्याला हलवून घेऊन त्याच्यामध्ये जे शिमला मिरची, पत्ताकोबी जे चॉपरने जे कट केलं होतं ना ते टाकणार. तिखट मोमोज म्हणलं तर तिखट पाहिजेच आपल्याला. तर मग लाल तिखट टाकून थोडंसं आता हलवून घेऊन मग त्याच्यामध्ये भाज्या टाकणार. शिमला मिरची आणि पत्ताकोबी जे चॉपरने कट करून घेतले ते. आणि मग पूर्ण त्याला असं व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. मिक्स करून झालं की आपल्याला त्यात चिकन पण ॲड करायचं आहे. तर मग थोडीशी भाजी शिजली जराशी मीडियममध्ये की मग आपण त्याच्यामध्ये चिकन टाकू. ते म्हणसाल असं कसं बनवते मोमोज. तर असं एक वेळेस बनवून बघा. त्यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं. ब्लॅक पेपर म्हणजे मिरे, काळे मिरे त्याला ठेसून त्याचं पावडर आणि मीठ हे टाकले त्याच्यात. त्या ब्लॅक पेपर ते काळे मिऱ्याचे जे पावडर असते ना त्यानं चांगली टेस्ट येते. फ्लेवर चांगला येते त्याने. थोडंसं ते पण टाकले. मी आज थोडीशी भाजी मोमोसाठी जरा जास्तच बनवली कारण की आज खूप सारे मोमोज बनवणार आहे. प्रत्येक वेळेस थोडेच बनवते, ते पुरत पण नाहीत. जरा त्यात ब्लॅक पेपर हे टाकून झाले तर बघा एवढं मला लागतं. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकताय. आता मिक्स करून त्याला थोडा वेळ झाकून ठेवा. मग थोड्या वेळाने आपण त्यात चिकन ॲड करणार आहोत. तुम्ही पण नक्की बनवून बघा. अशा प्रकारे मस्त लागतं. टेस्टी पण छान झाले होते. बाहेरून खाण्यापेक्षा एक वेळेस असं घरी बनवून बघा, मस्त लागतात. थोडा वेळ झाकून ठेवून परत त्याला मी बघितलं तेल पण सुटलं होतं आणि चिकनचा खिमा केलेलं ते चिकन ॲड केलं त्याच्यात आणि थोडा वेळ असं परतून घेतलं. आणि चिकन खिमा असल्यामुळं ते मिक्सर लवकर शिजलं जाते. जास्त वेळ नाही लागत. एक 10-15 मिनटं. 10-15 मिनटानंतर मग आपण त्याला परत बघू शिजले का नाही ते. आता थोडा वेळ ह्याला झाकून ठेवते. तर बघू शकता पूर्णपणे असं खिमा पण चिकनचं चांगला व्यवस्थित शिजला आहे. तर आपण आता मोमोज बनवायला घेऊ. तर हा बघा मी व्हिडिओ काढायच्या अगोदरच एक बनवला. आता मी कसं बनवते बघा मोमोज. पहिलं एक चम्मच पूर्ण पोळी लाटून घेतली. चपातीसारखं मैद्याचं बनवलं होतं ते मी. आणि तसं पूर्ण असं म्हणजे पॅक करून घेऊन ग्लासने केलं मी कट. म्हणजे जास्त वेळ लागतो ना त्यामुळे आकार कसा का असेना पण टेस्ट चांगली झाली होती. त्याला असं मी सर्कलमध्ये गोल फोल्ड केलं करंजी टाईप. ते मोदक टाईप पण येतात मोमोज बनवायला. म्हणजे तिन्ही पण शेप येतात बनवायला मला. पण हे जरा सोपं वाटले, लवकर पण होतील. आणि कारण की जास्त पण बनवायची होती आणि मला एकटीलाच बनवायचं होतं त्यामुळं या शेपमध्ये मी बनवले. आता आपण स्टीम घेऊ. स्टीमसाठी ठेवले मी कढईत पाणी आणि वरती पोह्याची चाळण ठेवली. आता त्याच्यात आपण मोमोज ठेवू आता स्टीम होण्यासाठी. आणि थोड्या वेळाने मग आपले मोमोज तयार. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि टेस्ट पण छान झाली होती. पण नक्की ट्राय करून बघा.
हे बघा पूर्ण मोमोज आता झाकून ठेवले. बघू शकता आता